या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जगदंबा व्हील्स, येवला तालुक्यातील कायनेटिक ग्रीन या पर्यावरणपूरक बाईकचे भव्य शोरूम। आमच्याकडे शेतकऱ्यांसाठी डिझाइन केलेली ई-लुना, आरटीओ पासिंग ताशी 70 किलोमीटर चालणारी ई-झुलू, तसेच आरटीओ पासिंग व लायसन्सची आवश्यकता नसलेली ई-झिंग यांच्या विक्री व सेवेसाठी आजच येवला शहरातील एकमेव ठिकाणी भेट द्या। जगदंबा व्हील, पृथ्वी हॉटेल शेजारी, कोटमगाव रोड, येवला। संपर्क 8530 92 70 14। नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आता एक ब्रेकिंग बातमी आपण येवला शहरातून पाहत आहोत। येवला शहरात नांदगाव रोड भागामध्ये जनावरांचे मांस असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती। सदर ठिकाणी गोरक्षकांनी पाहणी केल्यानंतर तेथे ते गेले असता यावेळी अज्ञातांनी त्यांच्यावर दगडफेक केली। ही घटना घडली होती। यानंतर या हल्ल्यात काही गोरक्षक जखमी झाले। याच घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीनं येवल्यातील विंचूर चौफुली या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आला। तरी हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी गोरक्षकांकडून करण्यात आली आहे। SK9 येवला न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला। गौ माता, आज आम्हाला नांदगाव रोड येथे गुप्त माहिती मिळाल्याबद्दल आम्ही सर्व गोरक्षक तिथं स्पॉट रेड करण्यासाठी पोलीस प्रशासनाला घेऊन सोबत गेलो होतो। तर तिथं आम्हाला गोमांस आढळून आलं। तर तिथलं काही महिलांनी व पुरुषांनी काही सर्वांनी मिळून आमच्याकडे काही रोहिंग्या बांगलादेशी तिथं घुसखोरी करून राहतात। त्यांनी सर्वांनी आमच्यावर दगडफेक केली, कोणी चॉपरनी मारलं। आमचे 3 गोरक्षक गंभीर जखमी झाले आहे। यांना लवकर पोलिसांनी याच्यावर लवकर कठोर कारवाई करावी व आम्हा सर्व गोरक्षांना जे काय आज झालेलं आहे हे इथून पुढे होऊ नये व तेवढ्या 24 घंट्याच्या आत हे सर्व जे आरोपी आहेत त्यांनी आमच्यावर तलवारीने चाकूने हल्ला केलेला आहे। काही जण तिथं बंदुका घेऊन आले होते आमच्यावर हे करायला। आम्ही परस्त्री माते सन्मान बघतो, त्याच ताईने आज आमच्यावर दांडेने हल्ला केलेला आहे। आम्ही तिथं जाऊन त्यांना ताई आई सोबत शिवाय बोललो नव्हतं, पण ती परस्त्रीच आमच्यावर आज दांडे लाठी काट्याने आमच्यावर मारहाण केली। जय श्रीराम, जय गोमाता। लवकरात लवकर त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी ही आमची पोलीस प्रशासनाकडे मागणी आहे। मार्केट आम्ही कारवाई घेता गारमेंट सोबत आणि केली आपण पण होत जणांना काही गाडी काही नाही। 3 विदाउट म्हणजे युनिफॉर्म मध्ये आले आणि आमच्या सोबत आणलं आणि हॉस्पिटल ऍडमिट केलं। राम, जय श्रीराम। आज सकाळी गोरक्षकांवर जो प्राणघातक हल्ला झाला त्याचा निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सर्व जमून आज तहसीलदार साहेबांना तसेच उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आलेले आहे। आणि 24 तासाच्या आत सर्व जे जिहादी आहेत गोरक्षकांवर ज्यांनी प्राणघातक हल्ला केला त्यांच्यावर तीव्रपणे कठोर अशी कारवाई करण्यात यावी असे निवेदन देण्यात आलेले आहे। पोलीस डिपार्टमेंटनी 24 तासामध्ये त्या सर्व जिहाद्यांवर कठोर अशी कारवाई करण्यात येईल असा शब्द दिलेला आहे। त्या शब्दाला जर पोलीस डिपार्टमेंट जागलं, त्या पद्धतीत कारवाई झाली तर सकल हिंदू समाज त्यांचा आभारीच राहील। अन्यथा 24 तासानंतर त्या जिहाद्यांवर आरोपींवर कठोर अशी कारवाई झाली नाही तर सकल हिंदू समाज 24 तासानंतर तीव्र आंदोलन उभे करेल, हे येवला शहरवासींच्या वतीने मी सांगतो। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना, दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण। रूट कॅनॉल, डिजिटल एक्सरे, स्माइलिंग डिझायनिंग, वेडेवाकडे दात सरळ करणे, मशीनद्वारे दात साफ करणे, लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार, आधुनिक सुविधा उपलब्ध। आजच भेट द्या। गाळा नंबर 41, आंबेडकर शॉपिंग सेंटर, विंचूर रोड, शिवसृष्टीजवळ, येवला।